जोडी करा ऐसी जोडी करा राम कंठी धरा जेने किंवा तेने चुके फेरा गर्भवास नाशिवंताटी प्रिया पुत्र धन नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज द्या थोडा बीज ज्याचा क्षीण तेची फळ नाव धड करा सहस्र नामाची नाव धड करा सहस्र नामाची जेने भव सिंधुशी थडी पावे नाशिवंताटी प्रिया पुत्र धन विजयाचा क्षीणतेची फळ तुका म्हणे काळा हाना तोंडावरी तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी रामबानी नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीजजाचा क्षीणतेचे फळ योऽन्तः प्रविश्य ममां प्रसुप्तां संजीवयत्य खिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवण त्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीलावृदाभं जगननिहित पाणिं मण्डनं मण्डलानां तरुण तुलसीमाला कंदरं कैंजनेत्रं सदैदवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण थोडा विकोराव द्या असा म्हणजे तुटला नाही पाहिजे आवाज होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारुनी आता वंशी विभूषित करा नवनी रदाभात पितांबरा धरुण बिंब फलाधरोष्टात पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्वमहं न जाने अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदृक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानो समाधिस्थं मूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू मस्तक हे पायावरी यावर करी संताचा यावर करी संताचा यावर करी संताचा मस्तक हे पायावरी यावर करी संताचा यावर करी संताचा यावर करी संताचा मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत जयति जगति माया यस्य कायादवस्ते वचन रचन में केवलम चाकलय ध्रुव पदम पियातो यत्कृपातो ध्रुवोयम सकल कुशल पात्र ब्रह्मपुत्रम नतास्मी सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो का कुडते तुझ पुढे
आपुल्या बाळासी धरी आता हाती न करी फजिती जनामध्ये धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोळे 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 धन्य धन्य मुक्ताबाई तुझे चरणी माझे डोळे हरी बोल तुझे चरणी माझे डोळे तुझे चरणी माझे डोळे धन्य मुक्ताबाई तुझे चरणी माझे डोळे तुझे चरणी माझे डोळे चरणी माझे डोळे माझा केला अंगीकार दाखविला परात पर संपाद्य ज्ञानम च विधाय भक्ती विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं विठाल विठ्ठल विठाला 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 कुंडली कबरदारी ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की आदि शक्ती मुक्ता सद्गुरु जोग महाराज की गुरु गोविंद महाराज की नमः पार्वती पते हर हर महादेव ठला 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 अरे ऐसी जोडी करा राम कंठी धरा ऐसी जोडी करा राम कंठी धरा जेने तेने चुके फेरा गर्भवास नाशिवंताटी प्रिया पुत्र धन विजयाचा क्षीणतेची फळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग प्राण इंद्रिय दमन हरिशिरी सुमन तनुसहित स्वगमन आणि जिजाईरमन असणारे महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण नवे नवे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा उत्कृष्ट चार चरणाचा जन्माला आलेल्या हरेक जड जीवाला सुंदर नामाबद्दलच उपदेश करणारा अभंग आज या ठिकाणी कीर्तन सेवेसाठी निवडला विढाला विढाला या अभंगावर थोडं विस्तृत चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा म्हणजे असा उपस्थित प्रभुप्रिय सज्जन तथागत भक्तिमती माता आज जो काही हा सेवेचा सुयोग नवे नवे जे काही कीर्तन रूपी वाक्पुष्प आकारण कारण करुणाले भक्त वांछा कल्पतरू तडी देत पिनेंदित पितांबरधारी श्री भगवान पंढरीनाथाच्या चरणी अर्पण करण्याचं सौभाग्य भगवान श्री भोलेनाथाच्या चरणी अर्पण करण्याचं सौभाग्य आज या ठिकाणी मला प्राप्त झालं किम निमित्तानं आज आपण या ठिकाणी सर्वजण एकत्रित आलेलो आहे निमित्त सर्वांना इथं बसलेल्यांना सर्वांना ज्ञात आहे आपल्याच गावातील एक गोड असं व्यक्तिमत्व आदरणीय स्वर्गवासी अर्थात वैकुंठवासी गंगा भागीरथी कस्तुराबाई राधाकिसन जाधव पाटील हे आपल्यातून निघून जाऊन त्या ठिकाणी मला वाटतं 28 तारखेला त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या दशक्रियेच्या निमित्तानं नाही का म्हणजे दशक्रिया पुढे पण त्या निमित्तानं आईंच्या उत्थानाकरता हा कार्यक्रम या परिवारानं आयोजित केलेला आहे यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस किंवा दिस गोड व्हावा ती व्यक्ती आपल्यातून निघून गेली पण त्यांच्या नावानं हे नामचिंतन त्या ठिकाणी घडावं आणि हे नामचिंतनाचं फल हे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचावं
याच्याकरता केला गेलेला हा अट्टहास आहे. खरं तर कधी कधी मच्छिंद्र महाराज माणसं म्हणतात की आता ती व्यक्ती तर निघून गेली आपल्यातून आणि त्यांच्या नावानं आता अन्नदान करणं, नामचिंतन करणं, नेमकं हे त्या व्यक्तीच्या नावानं केलेलं अन्नदान, नाम संकीर्तन, या नाम संकीर्तनाचं पुण्यफळ हे त्यांच्यापर्यंत कसं काय पोहोचेल? तर ते बरोबर पोहोचतं, सांगेल मी तुम्हाला, नाही का. जसं जसं आपण पुढे जाऊया त्या त्या पद्धतीनं त्याच्यावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग खरं तर आपल्या आईंच्या, आमच्या आजी कस्तुराबाई यांच्या निधनाने सर्व या जाधव परिवारावर निश्चितच हा दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे. आणि आईच्या खरं तर त्या निमित्तानं काहीतरी आपलं देणं लागतं. या न्यायाने या परिवारानं केलेलं हे आयोजन आहे. या आयोजनामध्ये संबंध परिसरातून मंडळी या ठिकाणी या कीर्तनासाठी उपस्थित आहे. एक गावनी बडीरे अशी सर्व मंडळी या ठिकाणी परिसरातील मंडळी आहे. गाजरवाडीची ही मंडळी आली, नाही का. गाजरवाडीची ही मंडळी आली, अजून परिसरातून मंडळी आलेली आहे. या बाजूला मला कीर्तनाला साथ करण्याकरता श्री हरिभक्तपरायण आमचे परममित्र आदरणीय श्री हरिभक्तपरायण उत्कृष्ट कीर्तनकार मच्छिंद्र महाराज गवळी त्यांची या ठिकाणी आज आपल्याला उपस्थिती लाभली. या बाजूला बरीच, नाही का, मंडळी आमचे मिस्त्री आहेत, गावातीलही मंडळी, आबाई उभे आहेत, नाही का, हार्मोनियम वादक आहे, सगळे मंडळी आहे. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता. महाराज स्वतः उभे आहेत. आणि या बाजूला मला वाजवण्याकरता, म्हणजे कीर्तनात मृदंग वाजवण्याकरता श्री हरिभक्तपरायण आमचे परम मित्र, जे अनेक दिवसापासून आपल्या गावामध्ये मृदंगाची सेवा देण्याचं काम करत आहेत, जे परममित्र श्री हरिभक्तपरायण गणेश महाराज हांगे, त्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. अगदी गोड असं वातावरण या ठिकाणी या मंडळीनं निर्माण केलेलं आहे. गोड असे साऊंड सिस्टीम आहे. कॅमेरा आपल्या घरचा आहे का? घरचा नसेल तर बंद करून टाका. अरे विठाला विठाला कुंडली कवरदार विठ्ठल ज्ञानदेव सद्गुरु जोग महाराज की जय. अगदी गोड असं या ठिकाणी वातावरण आहे. आणि तुम्ही सुद्धा, खरं तर पाऊस चालू आहे आता, पण हे कालपासून पावसानं आपल्याला उसंत दिली, नाही का. म्हणून त्यातल्या त्यात अगदी थोडका वेळ आपल्याकडे आहे. 1 तास उरला असं म्हटलेलं आहे कीर्तनकाराशी. भूषण महाराजही आहे त्यातल्या त्यात, नाही का. ही सगळी मंडळी आहे. चला मग खरं तर या परिवारावर, जाधव परिवारावर आमचे हरिभक्तपरायण आदरणीय रामदास महाराज असतील, त्याचप्रमाणे आमचे तुकाराम अण्णा असतील, त्याचप्रमाणे आमचे एकनाथ भाऊ असतील, त्याचप्रमाणे शामराव बाबा असतील, हे 4ही भावंड आणि एक मुलगी, या परिवारावर अत्यंत हा दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे. अजूनही हरिभाऊ वामन जाधव हे पुतणे आहेत. सौ मीराबाई सीताराम ढोमसे आणि तथा श्री माधव वामन जाधव हे पण पुतणे आहे, नाही का. सौ मंदाबाई काशीनाथ ढोमसे मुलगी. खरं तर या परिवाराशी आमचं अत्यंत जवळचं एक नातं या ठिकाणी जोडलं गेलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून या परिवारामध्ये आमचं येणं जाणं आहे. खरं तर आदरणीय परमश्रद्धेय गुरुनाम गुरु वैकुंठवासी श्री गुरु गोविंद महाराज केंद्र एक वाक्य नेहमी वापरायचे. कोण येतो कोणाच्या घराला, ज्याचा त्याशी नाही का कामधंदा, परंतु हे जे सोयरपण जोडलं, देवासाठी झाली ब्रह्मांड सोयरी. हे या परिवाराशी आमचं जे सोयरपण या ठिकाणी जोडलेलं आहे, हे देवाच्या कारणानं जोडलेलं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही या परिवारातले घटकच, तेही मंडळी आम्हाला मानते आणि आम्ही त्या ठिकाणी मानतो. मी त्या दिवशीच आबांना मी म्हटलं, मी 25 तारखेला इथून गेलो विंचूरवरून, मला नगरला कीर्तन होतं पुढे श्रीगोंद्याला. मी आबांना त्या दिवशी विचारलं, म्हटलं आईंची तब्येत कशी आहे का. खरं तर आम्ही जेव्हा घरात आलो ना, नेहमी खरं तर आईचं काय पारमार्थिक जीवन होतं हे त्यांच्या काही क्रियेवरून आपल्याला लक्षात येतं. अण्णा बऱ्याच त्यांच्या क्रियेवरून आपल्याला लक्षात येतं की त्यांचं पारमार्थिक जीवन किती होतं, संताबद्दलची किती आवड त्यांच्या अंतकरणामध्ये होती. कारण त्यांनी आपल्या मुलांचे नाव ठेवले, याच्यातूनच त्यांची पारमार्थिकता आणि संताबद्दलचं, नाही का, आत्मीयता कळते. कारण रामदास, एकनाथ, तुकाराम आणि शामराव, खरं तर ज्या विषयाची आवड आहे त्या विषयाकडे लोक जातात, नाही का. त्या विषयाची आपण आता वर्तमानमध्ये पाहतो लोक कशी नावं ठेवतात. जसं जसं ज्याला ज्याला जे जे आवडतं
त्या त्या पद्धतीने आपण तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणून पारमार्थिक जीवन जगत असताना त्यांच्या काय आवडीनिवडी होत्या, संताबद्दलची आवड त्यांच्या अंतकरणात होती. आम्ही घरात आलो की नेहमी म्हणायचे ते आता आपलं घर 8 दिवस पर्यंत गोकुळ आहे, आपलं घर आता 8 दिवस पर्यंत गोकुळ आहे. काला झाला की मग निघता निघता त्या म्हणायच्या की आता मात्र आमचं अंगण हे घर सुनं सुनं वाटेल. आम्हाला 2-4 दिवस महाराज आता 8 दिवस करमणार नाही. नेहमी फार आता आम्ही जरी वयानं लहान असलो तरी सुद्धा फार आदर त्या आमचा त्या ठिकाणी करत होत्या. आणि अत्यंत गोड त्यांचं जीवन होतं, पारमार्थिक जीवन होतं. आदरणीय परमश्रद्धेय गुरुनाम गुरु वैकुंठवासी श्री गुरु बाबांची सेवा अनेक वर्ष त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केली, नाही का. अनेक वर्ष बाबांचं आतिथ्य त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलं. म्हणजे सेवेत त्यांचं जीवन त्या ठिकाणी गेलं, सेवेत जीवन गेलं. आणि मगाशी आम्हीही बघितलं आणि आबांनी सांगितलं की शेवटपर्यंत गेल्या आतापर्यंत खुर्चीवरून तेव्हा त्या ठिकाणी त्या पडल्या, तेव्हाच त्यांना त्या ठिकाणी काहीतरी टॅबलेट वगैरे घ्यावे लागल्या, नाही तर आतापर्यंत त्यांच्या जीवनात नाही का दवाखान्याचा आणि त्यांचा काही संबंध आलेला नाही. शेवटपर्यंत चष्मा लावण्याची गरज पडली नाही, शेवटपर्यंत चष्मा लावण्याची गरज पडली नाही. बिना चष्म्याचं त्या पाहू शकत होत्या. आरोग्याची कुठलंच त्या ठिकाणी नाही का म्हणजे कुठलाच त्रास त्यांना त्या ठिकाणी आरोग्याबद्दलचा झालेला नाही शेवटपर्यंत, जवळजवळ काही दिवसापर्यंत. आणि एक अंतिम टप्प्यात शेवटच्या नाही का घटिकेला मात्र त्या ठिकाणी काळानं त्यांच्यावर घाव घातली, ज्याला आपण नाही का निमित्त म्हणूया. हृदयविकाराचा नाही का त्यांना अटॅक आला आणि त्याच्यात त्यांचं त्या ठिकाणी निधन झालं. आणि हा दुःखाचा डोंगर या परिवारावर कोसळला. आई गेल्याचं काय दुःख असतं, त्याच्या जीवनातली आई जाते त्याला त्या ठिकाणी ते कळतं. म्हणून खऱ्या अर्थानं आई वडील हे दोघं असे पात्र आहे, हे जोपर्यंत आपल्या जीवनात आहे तोपर्यंत त्यांची जितकी सेवा आपल्याला करता येईल तितकी आपण केली पाहिजे. एकदा का ते दोघंही आपल्या जीवनातून निघून गेले ना, एकदा का काळाच्या पडद्याआड गेले की परत ते पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. सगळं काही या जगात आपल्याला घेता येईल असं म्हटले, वो कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती, ऐसी कौन सी चीज है दुनिया में नहीं मिलती, सब कुछ मिलता है यहाँ मगर माँ बाप नहीं मिलते. सगळं काही आपल्याला घेता येईल पण ह्या दोन गोष्टी मात्र त्या ठिकाणी आई आणि वडील हे आपल्याला परत त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. म्हणून आई वडिलाचे फार तुमच्या माझ्यावर उपकार आहे. आईचा काय उपकार तुमच्या माझ्यावर आहे. अहो देव जे आपल्यावर त्या ठिकाणी उपकार करू शकत नाही तो उपकार आईचा आहे. बोलू थोडं. या आईच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता आपल्या शरीराचं कातडं जरी केलं तरी, जरी त्यांच्या पायामध्ये पादत्राणे आपण बनवण्याचा प्रयत्न केला ना दादा, तरी सुद्धा त्यांच्या उपकारातून आपल्याला उत्तीर्ण होता येणार नाही. आईचा पहिला उपकार आपल्यावर आहे. जे देव देऊ शकत नाही ते आईनं तुम्हाला मला दिलं. काय दिलं बरं असं? जे देव देऊ शकत नाही, ईश्वर देऊ शकत नाही ते आईनं दिलं. म्हणजेच प्रथमतः या जगात येण्याकरता राहण्याकरता आपल्याला तिनं संकोचित होऊन जागा दिली. जागा दिली राहण्याकरता. जे ईश्वर आपल्याला देऊ शकत नाही, देव जे देऊ शकत नाही, हा पहिला उपकार आईचा आहे. दुसरा उपकार तुमच्या माझ्यावर आईनं केला. दुसरा उपकार म्हणजे आईनं तुम्हाला आणि मला रक्तदान दिलं. रक्तदान. तुम्ही म्हणाल महाराज रक्तदान दिलं तर याच्यात काय विशिष्टता आहे, याच्यात काय नवल आहे? अहो अलीकडे रक्तदान करणाऱ्यांची लाईन लागलेली आहे. जो तो रक्तदान करण्याकरता तयार आहे. पेशंटला जर रक्त लागलं तर त्या ठिकाणी आता जास्त शोधाशोध करावी लागत नाही, लगेच ते अवेलेबल होतं, मिळतं. रक्तदान करणाऱ्यांची संख्या फार वाढली. पण आईनं बाळाला रक्तदान करणं, पेशंटला डोनरनं रक्तदान करणं याच्यात फार मोठा तफावत आहे, फार मोठा फरक आहे, नाही का? बघा, पेशंटला डोनर जेव्हा रक्तदान करतो तेव्हा अगोदर त्या पेशंटकडे रक्त असतं, तेव्हा तो डोनर त्याला रक्तदान करू शकतो. पण आई जेव्हा बाळाला रक्तदान देते ना, तेव्हा अगोदर मुलाकडे त्या बाळाकडे रक्त नसतं, तेव्हा त्याला आई रक्तदान देते. हा त्याच्यातला फरक आहे. अजून याच्यातलं बारीक तुम्हाला सांगतो. पेशंटला त्याचा जो ब्लड ग्रुप आहे गणेश महाराज, त्याचाच ब्लड ग्रुपचं जर रक्त मिळालं तर ते त्याला त्या ठिकाणी आपल्याला देता येईल. पण आणि दुसरा जर समजा ब्लड ग्रुपचं रक्त आणलं ते त्याला त्या ठिकाणी आपण दिलं तर काय होईल बरं? दुसरा ब्लड ग्रुपचं रक्त जर पेशंटला सोडलं तर काय होईल? पेशंट उठून बसेल. काय होईल मग? काय होईल? ते त्याच्या दारात गरिदी झाल्याशिवाय राहणार नाही, कारण ते त्याला सूट होणार नाही. पेशंट जगत नाही, ते मरतं.
दुसऱ्या गटाचं जर रक्त त्याला दान देण्यात आलं तर ते पेशंट जगत नाही, ते मरतं. पण ऐका, याच्यातला एक बारकावा सांगतो तुम्हाला. आई जेव्हा बाळाला रक्तदान देते ना, तर बाळाचा ब्लड ग्रुप वेगळा आहे ना आईचा ब्लड ग्रुप वेगळा आहे, तरी आईचं रक्त बाळाला सूट करतं. या अजून या विज्ञानवाद्यांना सापडलं नाही. हे ज्या दिवशी त्यांना सापडेल त्या दिवशी स्वतःला ते देव घोषित करतील. आणि आईचा ब्लड ग्रुप आजही वर्तमान मध्ये तुम्ही वेगळा असू द्या आणि बाळाचा ब्लड ग्रुप वेगळा असू द्या, नाही दुसरं रक्त भेटलं, आईचं जर रक्त त्याला दिलं तर ते रक्त त्याला तारून धरतं, नाही का, मरू देत नाही, त्याला ते सूट होतं. आजही वर्तमान मध्ये तुम्ही कोणत्याही डॉक्टरला जाऊन विचारा, आजही त्याला ते सूट होतं आईचं रक्त, भले ब्लड ग्रुप वेगळा असू द्या. मग कसं काय होतं हे? हा आईचा फार मोठा उपकार आहे. कसं होतं सांगू का तुम्हाला? फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, पाण्यामध्ये तुम्ही ज्वारीच्या दाण्या एवढा, बाजरीच्या दाण्या एवढा दगड टाका, काय करेल ते पाणी? त्याला तारून धरतं का डुबवून टाकतं? बोला बोला मंडळी, बोला. काय होतं अण्णा? डुबवून टाकता. ज्वारीच्या दाण्या एवढा दगड ते पाणी त्या ठिकाणी बुडवून टाकतं, तारून धरत नाही. पण एक काम करा, 5 क्विंटलचं लाकूड तुम्ही पाण्यात टाका, 5 क्विंटलचं लाकूड पाण्यात टाका, ते पाणी त्याला डुबवेल का तारेल? अहो 2 ग्रॅमचा दगड ते पाणी तारून धरत नाही, बुडवून टाकतं. आणि 5 क्विंटलचं लाकूड बुडवेल का तारेल? मी घरी जाऊ का? मग सांगा ना तुम्ही, एक काहीतरी उत्तर द्या पटकन. काय करेल टाळकरी मंडळी? ते पाणी त्याला 5 क्विंटलच्या लाकडाला बुडवेल का तारून धरेल? हा, मग असं बोला, तारून धरेल. मग का हो, ते पाणी 2 ग्रॅमचा दगड त्या ठिकाणी तरू देत नाही, त्याला बुडवून टाकतं. आणि 5 क्विंटलचं लाकूड मात्र त्या ठिकाणी तारून धरतं. मी त्या पाण्याला विचारलं, का रे बाबा असं काय करतो? तो 2 ग्रॅमचा दगड तुला सहन होत नाही आणि 5 क्विंटलचं लाकूड तारून धरतो. तर त्या पाण्याने मला उत्तर दिलं, अहो म्हणे महाराज, त्याचं असं आहे की हा दगड माझ्या जातीचा नाही, याचा माझा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, म्हणून मी त्याला तारत नाही, तर त्याला मी बुडवतो. पण हे जे लाकूड आहे, मी याला जोपासलेलं आहे, मी याला वाढवलेलं आहे, मी याची जोपासना केलेली आहे, म्हणून मी याला डुबू देत नाही, तारून धरतं. तसं आईचा ब्लड ग्रुप जरी वेगळा असला आणि बाळाचा ब्लड ग्रुप जरी वेगळा असला, तरी ते आईचं रक्त त्याला तारून धरतं. हा आईचा रक्तदानाचा फरक आहे. मग आईनं तुम्हाला आणि मला रक्तदान दिलं, हा दुसरा उपकार आईचा आहे. तिसऱ्या क्रमांकाचा उपकार आईनं तुमच्या माझ्यावर केला, जगाच्या पाठीवर तो कोणीच करू शकत नाही. आईनं तुम्हाला मला हाडं दिली, हाडं, या हाडांना ताकद दिली आईनं. हे आपले तुमचे माझे जे हाडं आहे ना, हे हाडं कशाच्या भरोशावर जोपासले जातात माहिती तुम्हाला? आईच्या दुधाच्या. आईच्या दुधात इतकी ताकद आहे, आईच्या दुधावर त्या ठिकाणी ते हाडं जोपासल्या जातात. या आईच्या दुधाला जाळण्याची ताकद अग्नीत सुद्धा नाही. हे शरीर जाळल्यानंतर काय शिल्लक राहतं मंडळी? शरीर जाळल्यानंतर काय शिल्लक राहतं? हाडं शिल्लक राहतात आजही, नाही का? हडप्पा आणि मोहनजोदाडो सारख्या तुम्ही बघा, आता टीव्हीला पाहतो आपण, सोशल मीडियाचा काळ आहे, युट्यूबला याला त्याला तुम्ही गुगलला सर्च करा, कोटी कोटी, 1.5 2 कोटी वर्षाची हाडं जशीची तशी त्या ठिकाणी निघतात. मग या हाडाला म्हणजे आईच्या दुधाला जाळण्याची ताकद अग्नीतही नाही. अग्नी किती भयानक आहे. आपल्याकडे एक म्हण आहे, अग्नी पुढे ओलही जळतं आणि वाळलेलंही जळतं. अग्नी भयानक आहे, तो कोणालाच सोडत नाही, इतका शक्तिशाली आहे. आणि जमीन सुद्धा चांगल्या चांगल्याला खाऊन टाकते, पण जमीन सुद्धा त्या हाडाला खाऊ शकत नाही ना अग्नी सुद्धा त्याला जाळू शकत नाही. मग हे जे जोपासना झाली ते आईच्या दुधावर आपली हाडं पोसल्या गेली. मग या आईच्या दुधाला जाळण्याची ताकद मात्र जगाच्या पाठीवर कोणाकडे नाही. मग ह्या हाडं आईच्या दुधावर जोपासले जातात, ते आताच्या बाळाला न पाजणाऱ्या मम्मीला कधी कळेल? जाऊ द्या. म्हणून खऱ्या अर्थानं हे प्रचंड मोठा उपकार हा आईचा आहे. म्हणून हा न फिटणारा उपकार आहे. हे कदापि आपण त्याच्याकडून त्या ठिकाणी आपल्याकडून फिटल्या जाणार नाही. अनेक अनेक संतांनी, अनेक कवींनी त्याबद्दलची चर्चा केली. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. कर्कश आवाज होतोय थोडा, कर्कश नका होतोय, असा गोड आला पाहिजे. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार फिटणार नाही.
अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही विको द्या विको या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही बाळपणी मी खेळत खेळत होतो जवातान अमृताहुनी बळ पाजला तुपाना अमृताहुनी बळ पाजला तुपाना आई तुझ्या या उपकाराची आई तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही म्हणून आईचे उपकार मात्र आपल्याकडून कदापि फिटू शकणार नाही नेहमी आपण त्यावर चिंतन करत आलो तुम्ही ऐकत आला नभीची चांदणी तू चंदराची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन आई देवापासी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला कार हो हो असा ओढतोय तो घसा काहीतरी प्रॉब्लेम असेल तुमचा मिस्टेक काहीतरी आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर हो दिला तिने जीवनाला कार या जगात सगळा समाज जेवढा दिसतो आपल्याला हे सगळे स्वार्थानं प्रेम करणारे स्वार्थानं प्रेम करणारा हा सगळा समाज आहे पण हे दोनच पात्र असे आपल्या जीवनामध्ये आई आणि वडील हे निस्वार्थ प्रेम ऐसी कळवळ्याची जाते 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 ऐसी कळवळ्याची जाती करील
असे की ते निस्वार्थ प्रेम करतात. नाही तर गोस्वामीजी म्हटले ना, सुर नर मुनी सब की हरिती स्वार्थ लाग करही सब प्रीती. पण त्यातल्या त्यात हे दोन पात्र महाराजांनी प्रमाण सांगितलं. करी लाभा विना प्रीती, करी लाभा विन प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती. करी लाभा विन प्रीती, लाभाशिवाय प्रेम करणारं पात्र म्हणजे आई आहे. म्हणून तिच्या उपकारातून कदापि त्या ठिकाणी आपल्याला उत्तीर्ण होता येणार नाही. अनेक अनेक संदर्भ नाही का संबंधानं आपल्याला त्याच्यावर चर्चा करता येईल. महाराज म्हटले सबसे बडी है माँ रे पगले, सबसे बडी है माँ, माँ से बढ़कर कोई ना दूजा. माँ देती है दुआ, माँ देती है दुआ, सबसे बड़ी है माँ रे पगले, सबसे बड़ी है माँ. म्हणून तिच्याशिवाय मोठं या जगात दुसरं कोणी आपल्या करता नाही. म्हणून अगोदर म्हटले मातृदेवो भो, देवाच्या अगोदर सुद्धा आपल्या जीवनात नाही का तिचा प्राधान्य आहे. म्हणून खऱ्या अर्थानं या आईच्या उपकारातून उत्तीर्ण होताच येणार नाही. पण या परिवारानं या भावंडाने ठरवलं जेवढा आपल्याला तिच्याकरता त्या ठिकाणी करता येईल तेवढा प्रयत्न आपण निश्चित त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि भगवान ज्ञानोबराय बोलतात ना, जे आई वडिलांच्या स्मरणार्थ आपण जे करतो सोम सूर्यादि गहने येवनी करती पारवने, माता पितर मरणे जे कांकित दिवस, माता पितर मरणे जे का अंकित दिवस. आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ जे केल्या जातं याला नैमित्तिक कर्म त्या ठिकाणी असं म्हणतात. मग खऱ्या अर्थाने हे आजचं जे कीर्तन आहे हे नैमित्तिक कीर्तन आहे. आपल्या आजी या ठिकाणी निघून गेल्या. खरं तर आपण ज्या लोकात राहतो या लोकाचं नाव मृत्यू लोक आहे. या लोकाचं नाव मृत्यू लोक आहे. इथं राहण्याकरता कोणी आलं नाही. अनेक प्रमाणे त्या ठिकाणी सांगता येतील. तुम्ही ऐकून आलात आणि आम्ही रोज सांगतो कीर्तनाच्या माध्यमातून. इथं नाही उरो आले अवता, एरते पामर जीव किती, क्षणभंगुर जीवन की कलिका कल प्रात को जान खिली न खिली, मलिया गिर की सुत शीतल सुगंध समीर चली न चली, कलिकार उठार लिए फिरता तन नम्र से चोट झिली न झिली, भजले हरिनाम हरि रसना के तू अंत समय पे हिली नहीं, के तू अंत समय पे हिली न हिली. नदीच्या कडेला एक अजगर साप बसलेला आहे. नदीच्या कडेला एक अजगर साप बसलेला आहे आणि त्यानं आपलं तोंड असं उघडून तो त्या ठिकाणी बसलेला आहे. एक बेंडूक उड्या मारत मारत आला आणि त्याला वाटलं की चांगली जागा आहे बसण्याकरता. त्यानं पटकन उडी मारली आणि त्या अजगर सापाच्या तोंडात बसला. आता तुम्हाला ऐकणाऱ्या मंडळीला माझा एक प्रश्न आहे. मला सांगा, त्या अजगर सापाच्या तोंडात बसलेला जो बेंडूक आहे त्या बेंडकाचं जीवन किती दिवस सुरक्षित आहे? आपलं दशक्रियेपर्यंत हा, मग 4 तास, 2 तास, 1 तास, 1 मिनिटही नाही. त्या सापानं आपला तोंड बंद करण्याचा अवधी आहे. त्यानं का आपलं तोंड बंद केलं की बेंडकाच्या दारात गर्दी झाली म्हणून समजा. हे तुम्हाला असं वाटतं का मी बेंडकाबद्दल बोलतो? महाराज म्हटले आपलंही जीवन तसं आहे. मग त्यानं का नाही का पाहतो उंदीर घेऊन जाई बोका, मूष खावयासी चाली भूमी ते. नामदेव महाराज म्हटले मूष खावयासी चाली भूमी ते, मांजर त्या ते टपत असे, तैसा काळ तुझे पे वेळोवेळा वेगी त्या गोपाळा स्मरे बापा. नाही का अनेक 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 त्या संदर्भात आपल्याला चर्चा करता येईल. म्हणून खऱ्या अर्थानं घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. जातस्य ही ध्रुव मृत्यू, भगवान परमात्मा म्हटले जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य ज तस्माद परिहार्यर्थे नत्वम शोचतुमर्हसि, उपजे ते नासे नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणून हे जाणार आहे. शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष जने. म्हणून हे थांबण्याकरता इथं देवादिकाला थांबता आलं नाही तर तुमची आपली काय कथा आहे, प्रत्येकाला जावं लागणार आहे. देह हा पाचाचा आणीला उसना. अनेक प्रमाणात त्या संदर्भात देता येतील. नवे नवे हे भाड्याचं घर आहे. महाराज म्हटले ते एक कवी फार गोड म्हणतात. आप तो गैरों की बात करते हो,
हमने तो अपने भी आजमाए हैं, लोग कांटों से बच के चलते हैं, हमने तो फूलों से जख्म खाए हैं। थोड़ा भी खो जा। तू किसी के ऐब को बेनकाब न कर, तू किसी के ऐब को बेनकाब न कर, हम तो भले ही बुरे हैं, तू तेरी नजर खराब न कर। बुरा किसी को मत कहो, खुद बुरा हो जाएगा। बुरा किसी को मत कहो, खुद बुरा हो जाएगा। ये माटी का पुतला किसी दिन माटी में मिल जाएगा। बुरा देखन मैं गयो, बुरा मिला नहीं कोई, जब घट भीतर देखिया तो मुझसे बुरा नहीं कोई। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है। तो असा आवाज ओढतोय मध्ये हा. काहीतरी तुमचा सेटिंगचा प्रॉब्लेम म्हणा का माझा माझा तर नाही म्हणा प्रॉब्लेम. विठाला विठाला जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. हे काही तुकाराम महाराजाच्या गाथ्यातलं नाही बरं, हे एका कवीने केलेली सुंदर अशी रचना आहे. हे भाड्याचं घर आहे, याचा मालक ज्या दिवशी म्हणेल त्या दिवशी तुम्हाला आणि मला बाहेर पडावंच लागेल. ऐसी हो जाएगी तेरी हालत, काय म्हणतो तो, ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम ना आएगी दौलत न ताकत. ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम ना आएगी दौलत न ताकत. ये जो मखमल का चोला है तेरा, ये जो मखमल का चोला है तेरा, ये कफन में बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. काम ना आएगी दौलत ना ताकद. मागच्या काळामध्ये डॉक्टर कडे गेल्यानंतर लोक म्हणायचे, डॉक्टर साहेब किती पैसा लागू द्या, पेशंटच्या भारोभार पैसे द्यायला आम्ही तयार आहेत, पण आमचं पेशंट जगलं पाहिजे, वाचलं पाहिजे. पण डॉक्टर सुद्धा वरती बघायचा, तू किती पैसे दिले तरी माझ्या हातात काय नाही, शेवटी त्याच्या हातात आहे. ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम ना आएगी दौलत ना ताकत. तिथं वशिला चालत नाही. वशिला जर चालला असता तर बिचारे गरीबच लोक मेले असते. पैशावाल्याने लगेच खोके सरकावले असते, खोकेने एकदम ओके नाही का. पण तसं मात्र तिथं चालणार नाही, तिथं वशिला चालत नाही. पण आता बारीक आहे का, तिथं पैशाचा वशिला नाही चालत. वशिला चालतच नाही असं नाही मच्छिंद्र महाराज, अटेन्शन. वशिला चालतच नाही असंही नाही, तिथं वशिला चालतो पण पैशाचा नाही चालत. नाम चिंतनाचा वशिला चालतो. महाराज म्हटले, निश्चित तो काळ तुमच्या माझ्यावर टपून बसलेला आहे, पण तुम्ही जर नाम चिंतनाचा वशिला लावला तर तो काळ पळाल्याशिवाय राहत नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे काळ हाना तोंडावारी, 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 तुका म्हणे काळ हाना तोंडावारी.
बाणे भात भरा हरी राम बाणे भात भरा हरी राम बाणे राम बाणे राम बाणे नाशिवंताटी प्रिय पुत्र धन 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 नाशिवंताटी प्रिय पुत्र वा 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 तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी रामबाणी मोठ्याच्या वाड्याला भरपूर दारं राहतात. मोठ्याच्या वाड्याला भरपूर दारं राहतात. कोणत्याही दारातून आत जाता येतं पण ते जाता आलं पाहिजे. विठाला विठाला तुकोबरायचं वाङ्मय म्हणजे हा मोठ्याचा दर नाही का, मोठ्याचा वाडा. तुकोबरायचं वाङ्मय म्हणजे नाही का, अभंग म्हणजे पण ते शिरता आलं पाहिजे. काही काही तर खिडक्या इथूनच डोकं होतात अजून अजून नाही का. असं तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी रामबाणी. वशिला चालत नाही असं नाही मंडळी आहे ऐका. तिथं वशिला चालतो त्या काळाला पळवता येतं. तो काळाला पळवता येतं पण तिथं पैशाचा नाही चालत. राम नामाचा वशिला चालतो, नामचिंतनाचा वशिला चालतो. महाराज म्हटले भाता भरा हरी रामबाणी. राम नामाचा वशिला जर तुम्ही लावला तर मग मात्र त्या काळाला पळावं लागतं. या संदर्भात अनेक पद्धतीने आपल्याला चर्चा करता येईल. भागवतामध्ये याच्याकरता प्रसिद्ध उदाहरण आहे. भागवतामध्ये याच्याकरता प्रसिद्ध उदाहरण आहे. जो आजामेळ नावाचा ब्राह्मण, अगोदर ब्राह्मण नंतर डाकू. आजामेळ नावाचा जो आजामेळ आख्यान आलं भागवतामध्ये, हा अगोदर ब्राह्मणाचं कर्म करायचा. पण या इंद्रियांवर कधी विश्वास ठेवू नका. हे कधी तुम्हाला मला धोका देतील. चांगल्या चांगल्याला मात्र त्या ठिकाणी इंद्रिय बलवत ग्रामो असं म्हटलेलं आहे, बलवान ग्रामो. म्हणून हे फार बलवान आहे. हे कधी चांगल्या चांगल्याला धोका देऊन टाकतील काही सांगता येत नाही. मग झालं असं की तो काही दृश्य बघितल्यानंतर मात्र वाईट व्यसनाला लागला. वाईट व्यसनाला लागला म्हणून तो डाकू म्हणून प्रसिद्ध झाला. प्रसिद्ध त्याचं आख्यान आहे भागवतामध्ये. झालं असं त्या वेश्येला तो आपल्या घरी घेऊन आला. अगोदर त्याला मुलं बाळ होती. त्या वेश्येनं सांगितलं की हे जर इथं राहत असतील तर मग आम्ही मात्र त्या ठिकाणी राहणार नाही. मग तिला पलीकडे ठेवलं. हिच्या प्रती आकर्षण असल्यामुळे तिला तो त्या ठिकाणी घेऊन राहायला लागला. प्रसंग असा घडला, एक दिवस साधू मात्र त्यांच्या गावाहून दिंडी घेऊन, असं भागवतात वर्णन आहे की जात असताना त्यांनी त्यांच्याकडे, आता बघा गावोगावी राहतातच काही नमुन्या, त्या गावातून जशी दिंडी चालली होती मग त्या दिंडीवाल्यांनी विचारलं का म्हणले तुमच्या गावात कोणी साधू वारकरी राहतो का. मग चाहड्या करणारे लोक बरेचसे राहतात गावात. एक म्हणे आमच्या गावात एकच साधू म्हणे, त्याचं नाव आहे म्हणे आजामेळ. आजामेळ नावाचा महाराज आहेत म्हणे आमच्या गावात एक. त्याच्या घराकडे तुम्ही जा म्हणे, त्याच्या घरी जा. मग त्याच्या घरी जेव्हा ही दिंडी जेव्हा आली त्याच्या पत्नीला विचारलं कुठे गेले महाराज. म्हणले कोणी पत्ता दिला, माझे पती काही महाराज वगैरे नाहीत, ते नामांकित डाकू आहे म्हणे. नामांकित डाकू आहे, तुमची कोणीतरी चेष्टा केली पण तुम्ही आलेत आमच्या नावावर. माझ्या घरात इतकी पवित्रता नाही, मी तुम्हाला जेवण वगैरे बनवून देऊ शकत नाही, पण पाहिजे तर सिधा आटा मी तुम्हाला देऊ शकते, तुम्ही बनवून खा. बघा साधूंनी त्यांच्या घरचं ते सिधा आटा घेतला, कोरडं धान्य घेऊन ते त्या ठिकाणी शिजवून त्यांनी खाल्लं. पण साधू हा विनाकारण कोणाच्या घरचं खात नाही. लक्षात घ्या, विनाकारण कोणाच्या घरचं खात नाही. तो जरी त्या ठिकाणी सेवन केलं तरी त्याची परत फेड केल्याशिवाय राहत नाही. याच्याकरताही प्रसिद्ध उदाहरण आहे. पांडवांच्या राजसूय यज्ञामध्ये शुकदेवांनी भाताचं एक शीतग्रहण केलं तर परीक्षिती राजाला भागवत सांगायला आले. कशाचा परिणाम, त्या एका शीताचा परिणाम की ते भागवत सांगण्याकरता आले, त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता. तसा प्रसंग इथं घडला. मग ते साधू मंडळी निघून गेल्यानंतर जात असताना त्यांनी सांगितलं काही दक्षिणा वगैरे आम्हाला पाहिजे. आजामेळ म्हटला हे बरं आहे की तुमच्याकडच्या वस्तू मी हिरावून घेतल्या नाही आणि मला तुम्ही दक्षिणा मागतात म्हणे, निघा घरी.
निघा म्हटल्यानंतर असं काय करता, बरं नाही देत तुम्ही काही, पण एक शब्द द्या. आता तुमच्या या पत्नीला होणारं जे मूल आहे हे जन्माला आलं की याचं नाव नारायण ठेवा असं म्हटलेलं आहे. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. संताच्या सहज बोलण्यात मात्र त्या ठिकाणी जगाचं कल्याण आहे. मग मात्र तो म्हणला नाही नाही मी नाही ठेवणार म्हणले नारायण बिरायण नाव, मला ते नाव आवडत नाही, देवाचं नाव आवडत नाही. पण त्याच्या पत्नीनं त्याच्यावर थोडं असे मोठे डोळे करून बघितलं आणि माणूस कितीही पैलवान असला तर तो नाही का एक बहादर म्हणे का म्हटलं साहेब तुम्ही घाबरतच नाहीत म्हटलं कोणालाच, काय घाबरायचं मग कारण आहे म्हणे महाराज आपलं आडनावच वाघ आहे म्हणे, आपलं आडनावच वाघ आहे म्हणे. मग मी म्हटलं का एक दिवस त्यांच्या घरी चहा प्यायला गेलो, मी परिस्थिती बघितली. म्हटलं तुम्ही बाहेर फार डिंग्या मारतात म्हटलं साहेब, पण तुम्ही तुमच्या घरच्या बाईला घाबरतात म्हटलं, तुम्ही तुमच्या पत्नीला घाबरतात, मिसेसला घाबरतात. तो म्हणे महाराज मग त्याचं कारण असं आहे, आपलं आडनाव जरी वाघ असलं पण तिच्या बापाचं आडनाव वाघ मारे म्हणे, म्हणून घाबरावं लागतं म्हणे तिला. मग तसं किती मोठा पंडित असला तरी तो नाही का ऐकावं लागतं, कारण त्यांच्या हातून खावं लागतं ना आपल्याला. महाराज का असे ना नाही का ऐकावं लागतं थोडं थोडं. अहो ऐका म्हणले महाराज म्हणतायत ना नारायण नाव ठेवायला काही हरकत नाही. बरं ठेवलं, बाळ जन्माला आलं आणि नारायण नाव ठेवून दिलं. त्याचा परिणाम असा झाला की ती लहान असल्यामुळे हा जास्त त्याच्यावर प्रेम करत होता, त्या लहान मुलावर प्रेम करत होता. कुठं जायचंय, गावात जायचंय, चल नारायण, बाजारात जायचंय, चल नारायण, नारायण 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 त्या नावाचा मात्र सहज सहज त्या ठिकाणी जप त्याच्याकडून होऊ लागला, सहज जाप होऊ लागला. असं म्हटलेलं आहे शेवटचा काळ अंतकालेचे मामेव, शेवटच्या काळात जेव्हा त्या ठिकाणी शेवटची घटिका आपली जेव्हा येते, आता मला काही अनुभव आला नाही म्हणा अजून, तो शेवटचा काळ आपला जेव्हा येतो तर त्या वेळेस त्या जाणाऱ्या व्यक्तीला यमदूत दिसतात असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे, यमदूत त्याला दिसतात, ज्याला ते घ्यायला आलेले आहे त्याला, जाणाऱ्याला दिसतात आणि अजून एकाला दिसतात. कोणाला बरं? कुत्र्याला. आमचे गणेश महाराज म्हटले अशी मान्यता आहे आपल्याकडे. गावात जर कुत्र्यांचा त्या दिवशी स्वर बदलला, आपण त्याला भुंकणे म्हणतो, पण आमच्या खानदेशात त्या दिवशी त्याचा जो स्वर बदलतो त्याला इवळणे म्हणतात. इवळणे तुमच्या गावात काय म्हणतात? हा इवळणच म्हणतात का? बरं सारखंच आहे तुमचं ना आपला. ते इवळायला जेव्हा लागतात तेव्हा सहज लोक चर्चा करतात, आपल्या गावात कोणी आजारी आहे का, कोणी बिमार आहे का, अशी आजही लोक चर्चा करतात. अशी मान्यता आहे की कुत्र्याला आणि जाणाऱ्या व्यक्तीला ते यमदूत दिसतात. मग त्याला जेव्हा ते दिसायला लागले आजा मिळाला, तेव्हा तो त्या ठिकाणी आवाज देऊ लागला, नारायणा धाव, नारायणा वाचव, नारायणा वाचव. त्याला घेण्याकरता आलेले जे यमदूत होते तिथं देवदूतही आले, देवदूतही आले आणि यमदूतही आले. यमदूत म्हणले आमचं गिराईक, देवदूत म्हणले आमचं गिराईक, यमदूत म्हणले आमचं गिराईक, देवदूत म्हणले आमचं गिराईक. दोघांमध्ये भांडण सुरू झाला. दोघांमध्ये भांडण सुरू झाल्यानंतर यमदूतांनी विचारलं हे गिराईक तुमचं कसं काय? अरे म्हणले याने आमच्या देवाचं नाव घेतलं शेवटच्या क्षणाला. अंतकालेचे मामे व स्मरण मुक्त्वा कलेवरम, अंतकाली ज्याच्या नाव आले मुखा तो का म्हणे सुखा किंवा भाग्या पार नाही असं म्हटलेलं आहे. यानं आमच्या देवाचं नाव घेतल्यामुळे हे आमचं ग्राहक आहे. म्हणले असं जमणार नाही. दोघांचं भांडण झालं. शेवटी नाविलाजास्तव हे यमदूत यमधर्माकडे गेले. यमधर्मानं विचारलं वापस का आले, खाली हात का आले? म्हणले आमचा असा अपमान. तिथं म्हणले देवदूत आले ते आमच्याशी भांडायला लागले. त्यांनी सांगितलं की हे आमचं गिरायक आहे, एक तर तुम्ही आम्हाला यादी सांगा कोणाकोणाला आणायचं आणि कोणाला नाही आणायचं. या बरं नाही म्हणे आमचं जाऊन आमचा अपमान होतो, आम्हाला खाली हात यावं लागलं. बरं बरं मग यमधर्मानं सांगितलं ठीक आहे आजपासून तुम्हाला यादी सांगतो कोणाकोणाला आणायचं. यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही जेथे सत्ता, जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा, टाळ टाळ नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. ओ सुदर्शन यावा गिरटी फिरावावती, गिरटी फिरावावती. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा, नका जाऊ तया गावा
नामधारकाच्या शिवा जाऊतया गावा नामधारकाच्या शिवा जग जाऊतया गावा नामधारकाच्या नका जाऊ या गावा नामधारकाच्या शिवा. नामधारक लोक जिथं राहतात ना त्यांच्या शिवेवर सुद्धा तुम्ही अजिबात जायचं. कोणाला आणायचं म्हणले उचलून, म्हणजे कोणाला आणायचं त्याची यादी सांगतो. कोणाला आणायचं जे अजिबात देवाचं नाव घेत नाही. कीर्तनात आले तरी महाराज म्हणतो विठ्ठल विठ्ठल म्हणा, तरी विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत. असे खुशाल उचलून घेऊन या. विठाला विठाला मग धर्मराजानं त्या ठिकाणी यादी सांगितली कोणाला आणायचं आणि कोणाला आणू नये. मग देवाचं नामचिंतन जर तुम्ही केलं तर महाराज म्हटले तो काळ पळाल्याशिवाय राहत नाही. यमदूत त्या ठिकाणी पळतात. आणि जर तुम्ही यमदूताच्या तावडीत गेलात तर मग ती मारिती झोडीती तोडीती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल. म्हणून नाम चिंतनाचा जर तुम्ही वशिला लावला तर महाराज म्हटले तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी रामबाने. तो काळ पळाल्याशिवाय राहत नाही. दड 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 दुडू 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 पड सुटला कडी काळा बापुडिया. शिवनाम शीतळ मुखी सेवी पाका पडिया रे. शिवनाम शीतळ मुखी सेवी पा शिव नाम शीतळ मुखी सेवी पाका पडी रे. निश्चित त्या ठिकाणी तो पळतो. म्हणून महाराज म्हटले भाता भरा हरी रामबाने विठोबा रखुमाजी विठोबा टाळी 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 भजन कुंडली कवरदारी विठोल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की आदि शक्ती मुक्ता महाराज सद्गुरु जोग महाराज की सगळ्यांनी नामचिंतन केल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद आहे. ऐका, म्हणून खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की बाबा रे हे मानवी शरीर तुला त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. पण हे मानवी शरीर जरी त्या ठिकाणी प्राप्त झालेलं असलं पण याची क्रिया अशी आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलजुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. म्हणून अशी ही क्रिया आहे. मग अशी ज्ञानोबरायांचं प्रमाण मी याच्याकरता सांगितलं. म्हणून हे अनमोल किमतीचं नर शरीर त्या ठिकाणी तुला प्राप्त झालेलं आहे. बाकीच्या शरीरात जे ज्ञान नाही ते अनेक हे ज्ञान नाही कोठे. ते ज्ञान मात्र या शरीरात प्राप्त झालेलं आहे. मग हे अनमोल आहे. मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में न रोल बे. अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मग तू काय केलं पाहिजे. तू सत्संग में आया कर गीत प्रभु के गाया कर. शाम सवेरे बैठ के बंदे ध्यान प्रभु का लगाया कर. सबसे मीठा बोल बे नहीं लगता कुछ मोल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. हे आता मिळालं पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा मिळणार नाही. अनेक 84 लक्ष योनी त्याच्याकरता त्या ठिकाणी सांगितल्या.
मग आपल्याला हे नर शरीर प्राप्त झालेलं आहे, दिलेलं आहे भगवान परमात्म्याने. म्हणून अनेक सायासानं किंवा सुभाषितकार म्हटले सुकृत दुष्कृत समान समी तै पाविजे कर्मभूमी, नाही का. म्हणून पुण्य पाप पुण्य जेव्हा आपलं समान झालं, नाही तर मग हे नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. म्हणून हे दुर्लभ आहे, दुर्लभ असून त्या ठिकाणी क्षणभंगूर आहे. हे तुम्हाला मला प्राप्त झालं. मग हे प्राप्त झाल्यानंतर याच्यामध्ये आपण आपल्या कल्याणाचा मार्ग शोधला पाहिजे. पुन्हा पुन्हा आवागमनाचा चक्कर आपल्याला आहे, 84 लक्ष योनी फिरावी लागणार आहे. मग तुम्हाला जर त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचं ज्ञान या शरीरात मिळालेलं आहे, मग तुम्हाला जर त्या ठिकाणी हे 84 लक्ष योनीचं चक्र जर त्या ठिकाणी फिरायचं नसेल, तर मग तुम्ही मात्र काय केलं पाहिजे. महाराज बोलतात अभंगाच्या पहिल्या चरणात, ऐशी जोडी करा नाम कंठी धारा, 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 हरी बोल, ऐशी जोडी करा नाम कंठी धारा, ऐशी जोडी करा नाम कंठी धारा, ऐशी जोडी करा नाम कंठी धारा, जेने तुझे फेरा गर्भवास, जेने तुझे फेरा गर्भवास, नाशिवंताचे प्रिया पुत्र धान, नाशिवंताचे प्रिया पुत्र धान, जेने तुझे फेरा गर्भवास, जेने तुझे फेरा गर्भवास, नाशिवंताचे प्रिया पुत्र धान, नाशिवंताचे प्रिया पुत्र धान. जय हो जय हो. एरवी जर हा भंग घेतला की मग पहिल्या चरणातून सुरुवात, आणि अशा या निमित्ताने घेतला की मग खालच्या चरणापासून शेवटच्या चरणापासून सुरुवात. विढाला विढाला या शरीरात आल्यानंतर तुम्ही असं जोडलं पाहिजे, ऐशी जोडी करा राम कंठी धरा. राम नामाचं चिंतन त्या ठिकाणी तुम्ही केलं पाहिजे. भगवंताचं नाम कंठात धारण केलं की त्याचा परिणाम काय होईल. कंठी धरिला कृष्ण कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश. म्हणून त्याचं नाम चिंतन जर त्या ठिकाणी तुम्ही धारण केलं, किंवा सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाची, त्याचा परिणाम तयाच्या चिंतने निरसेल संकट. तर आलं दुर्घट भवसिंधू. म्हणून दुर्घट असणारा हा भवसिंधू त्या ठिकाणी तरता येईल. ऐशी जोडी करा राम कंठी धरा. परिणाम राम जर तुम्ही कंठात धारण केला तर त्याचा परिणाम असा होईल. महाराज म्हटले उत्तरार्धात, तेने किंवा जेने चुके फेरा गर्भवास. हा आवागमनाचं जे चक्र आहे याच्यातून तुम्ही त्या ठिकाणी मुक्त व्हाल. आवागमनाचं चक्र आहे नाही, पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरण, पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरण. गर्भवासम समम दुःखम न भूत न भविष्यती. पाठीमागे झालं नाही, भविष्यात सुद्धा होणार नाही, इतकं भयानक भयानक त्या ठिकाणी त्याच्यामध्ये दुःख आहे. म्हणून अनेक अनेक पद्धतीने तुकोबरायांनी त्याच्यात काय दुःख आहे याचं वर्णन केलं. भागवतामध्ये भगवान कपिलांचा आणि देवहूतीचा त्या ठिकाणी संवाद आहे. त्याच्यामध्ये गर्भामध्ये काय काय प्रक्रिया होते, कशा कशा पद्धतीचं दुःख त्या जीवाला भोगावं लागतं, हे कपिल भगवंतानी त्याला जे सांख्यशास्त्राचे निर्माते सांगितले. भगवान परमात्मा किंवा भागवतात त्याला कपिल गीता सुद्धा म्हटल्या जाते. म्हणून गोड असं वर्णन कपिल भगवंताने त्या ठिकाणी गर्भवासाबद्दलची चर्चा. अनेक पद्धतीनं त्रास त्या ठिकाणी त्या जीवाला भोगावा लागतो. मग तो जीव देवाकडे प्रार्थना करतो, हे देवा एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगा
आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. देवानं विचारलं कधी कधी आठवशील? गावात सप्ताह पुरतं? हा, गावात सप्ताहाला कीर्तनाला आलो म्हणून तेवढ्या पुरतं का? नाही. रात्री दिवस पांडुरंगा, रात्री दिवस पांडुरंगा. कारण का? बहु दूरवारी भोगविले भोग, नाही का? अनेक अनेक त्या ठिकाणी बहु दूरवरी भोगविले भोग, आता पांडुरंगा सोडवावे किंवा सांभाळावे म्हणून अनेक जन्म हेच त्या ठिकाणी आम्ही करत आलो. पण त्याच्यासारखं भयानक दुःख जगाच्या पाठीवर नाही. अनेक त्या संदर्भात चर्चा करता येईल. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगीता नारायणा, मास मळमूत्र जाना तुझं क्षणोक्षणा ध्यात असे. म्हणून भयानक भयानक ती त्या ठिकाणी परिस्थिती आहे. महाराज म्हटले हे जर तुम्हाला त्याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर मग रामकंठी धरा. नाही पटतंय महाराज आम्हाला तुमचं म्हणणं, मग या बाकीच्यांना कधी, सगळ्यांना यांच्याकडे कधी बघायचं, कधी यांना वेळ द्यायचा? महाराज म्हटले अजिबात त्यांच्या भानगडीत पडू नका. हे सगळं जे दिसतंय हे कसं आहे? नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा क्षीण त्याची फळ. जे दिसतंय हे सगळं नाशिवंत आहे, नाशिवंत आहे. नाशिवंत आटी प्रिया, नाशिवंत आटी पुत्र, नाशिवंत आटी धन, हे सगळं नाशिवान आहे. वाटतं माणसाला नवीन नवीन. पत्नी आपल्यावर खूप प्रेम करते. अण्णा नवीन नवीन लग्न झालं की वाटतं बायको खूप प्रेम करते आणि ती नवीन नवीन म्हणत असते. गणेश महाराज, आहो तुम्ही माझे प्राणनाथ आहात, तुम्ही माझे प्राणनाथ आहात. कुठपर्यंत? 2 लेकर होईपर्यंत तो प्राणनाथ राहतो, आणि 2 लेकर झाले की तो प्राणनाथ नाही राहत. गणेश महाराज तो होतो दीनानाथ. काय होतो? दीनानाथ. आणि म्हातारा झाला की अनाथ, कोणी शिल्लक राहत नाही बिचाऱ्याला. महाराज म्हटले नवारे पत्यू कामाय पत्नी प्रिया भवती, नवारे सर्वस्वई कामाय सर्वानी प्रियानी भवंती. भार्या ग्रहद्वारे, नाही का? कुठपर्यंत येईल ते? भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने. हा समाज कुठपर्यंत येणार आहे? जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगोगच्छति जीवय कहा, असं म्हणतो आपण. वहा जलाने वाले लाखो थे, वहा जलाने वाले लाखो थे मगर जलने वाला एक था. जाळणाऱ्यांची गर्दी आहे, जळावं लागतं ते एक त्याला वाटतं माणसाला. पण हे जेवढं दिसतं आपल्याला हे कोण कोणाचं नाही. हे जे व्यवहारातले आपले संबंध आहेत हे कोण कोणाचं नाही. महाराज म्हटले ना, नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही नाही कुणाचे कोणी, नाही नाही कुणाचे ओ बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. गेल्या मागे सर्व राहिले, सुटतील धागे दोरे. मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कुणी, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. याचा प्रत्येकाला अनुभव आला, याचा प्रत्येकाला अनुभव आला. पण कसं आहे आपला असं आहे बघा, तेवढ्या पुरतं आपण ते त्या ठिकाणी नळी फुंकली सोनारीने इकडून तिकडे.
कहा गए ते कहा नाही क्या लाया कजू नाही. हे असं चाललं, तुम्ही करा वटवटन, आम्ही झालो निंबर घट. सांगणारे तसे आणि ऐकणारे तसे. तुम्ही कपडे झटकले की घरी जाता, आम्ही बांधला भेटा, मारल्याच्या आटा मोजल्या नोटा की पुढच्या वर्षी भेटा का नका भेटा. तुमचं झाला ऐकण्याचा धंदा आणि आमचा झाला सांगायचा धंदा. परिवर्तन नाम शून्य आहे. नेहमी तुम्ही आणि मी बघा, हे नाही रे नाही कुणाची, कुणी बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, हे रोज आपण श्रवण करतो, रोज ऐकत आलो नाही का. मी रोज कीर्तनाच्या माध्यमातून म्हणत आलो, पण म्हणणं वेगळं आणि त्याचा अनुभव येणं वेगळा आहे. कधी कधी नाही का पोपटासारखं बोलणं वेगळं आहे, पण अनुभूती येणं वेगळं आहे. तुम्हाला मला प्रत्येकाला एका काळानं हे संतांनी लिहून ठेवलेल्या प्रमाणाचं दिग्दर्शन केलं. मागच्या काळानं, कोरोना काळानं, कोरोना काळानं या सगळ्या प्रमाणांचं दिग्दर्शन आपल्याला, हा सूर्यन हा जयद्रथ दाखवलं नाही का, की आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला म्हणजे कोण कोण आपलं आहे बा. आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला म्हणजे कोण कोण आपलं आहे, कोणीच कोणाचं नाही. अहो बायको नवऱ्याची नाही, नवरा बायकोचा नाही, मुलं बाळ बापाची नाहीत, कोणीच कोणाचं नाही. कोरोना काळात कोणी कोणाच्या जवळ जाण्याला तयार नाही. हे रोज प्रमाण म्हणत आलो कीर्तनाच्या माध्यमातून. जेव्हापासून कीर्तन करायला लागलो ना, विषय निघाला की सहज हे प्रमाण माझ्या तोंडावर आला. पण या प्रमाणाचं म्हणणं वेगळं, पण याचा अर्थ मला कोरोना काळात कळला. कधी कळाला ना, ज्या दिवशी माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्या दिवशी मला हा प्रमाणाचा अर्थ समजला की असा याचा अर्थ आहे. माझाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला मागच्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत. पहिल्या लाटेत तर काही एवढा फरक नाही का, भयानक प्रचंड त्या ठिकाणी लोकांच्या अंतकरणात त्याबद्दलची भीती होती, भयानक. पण ती लाट ओसरली. नंतर नंतर बघा दुसऱ्या लाटेमध्ये जेव्हा त्या ठिकाणी सुरुवात झाली, लोकांच्या लक्षात आलं. सुरुवातीला आज टेस्ट केले की तिसऱ्या दिवशी कळायचं की हा निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे. अगोदर थोडासा त्रास झाला ना की लोक गणेश महाराज लगेच टेस्ट करायचे, लगेच डॉक्टरकडे जायचे. थोडं सर्दी खोकला व्हायला लागला, थोडा त्रास झाला की डॉक्टरकडे जायचे, डॉक्टर साहेब आम्हाला तपासा. पण नंतर नंतर लोकांच्या लक्षात आलं की तपासलं म्हणजे माणूस घरी नाही येत, मग तिकडेच राहतो. मग लोकांनी तपासणंच बंद केला, तपासणंच बंद केलं. मग जरी त्रास व्हायला लागला तरी टॅबलेट वगैरे घेऊन घरीच दिवस काढायला लागले. मग धीरे 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 ते लाट जशी ओसरली, मग या सरकारी यंत्रणेनं ठरवलं की गावातले जे काही व्यावसायिक लोक आहेत बा, ज्यांच्याकडे लोकांना जावं लागतं, जे फिरणारे व्यावसायिक लोक आहेत, यांचे एकदा स्वॅब घेऊन घ्या म्हणजे इतरांना त्रास नको. मग आमच्या गावात ते रॅपिड टेस्टसाठी पथक आलं. मच्छिंद्र महाराज रॅपिड टेस्टसाठी पथक आलं. मग जसं ते पथक आमच्या गावात आलं, आता लोकांच्या डोक्यात एक गोष्ट फिट झाली की तपासलं म्हणजे माणूस घरी नाही येत. आता ज्याचं दुकान तो नदीनं, सलूनवाला तिकडेच नाही का, कोणी तपासायला यायला तयार नाही. मग ते आमच्या गावचे पोलीस पाटील सरपंच तिथं होते. ते डॉक्टर साहेब म्हणायचे, आरोग्य सेवक, आमच्या शेजारी एक गाव आहे तिथले ते आरोग्य सेवक, का म्हणले पोलीस पाटील सरपंच साहेब तुमच्या गावातलं तर पुढे कोणीच यायला तयार नाही तपासायला. आता मला लहानपणापासून शहाणपणा करायची सवय आहे. आता मी तिथं उभा होतो. मी म्हटलं डॉक्टर साहेब हे आमच्या गावाचे दोघंही प्रतिनिधी आहे, एक पोलीस पाटील आणि एक सरपंच आहे. प्रचंड लोकांच्या डोक्या अंतकरणात भीती निर्माण झालेली. मी म्हटलं म्हणून कोणी तपासायला तयार नाही, पण एक काम करा म्हटलं, तुम्ही आमच्या गावचे दोघी प्रतिनिधी अगोदर तपासा, मग इतरत्र लोक तपासतील म्हटलं बाकीच्या. ते सरपंच मला म्हणे महाराज आम्ही तपासतो, पण आमच्या बरोबर तुम्ही तपासत असले तर आम्ही तपासतो. म्हटलं ठीक आहे, जगाच्या कल्याणा कीर्तनकाराची विभूती नाही का, मी तपासतो म्हटलं तुमच्या बरोबर, चला काही अडचण नाही. मग आमच्या तिघांचे त्यांनी स्वॅब घेतल्या. आता अगोदर ते तिसऱ्या दिवशी कळायचं, आता नाकात काडी टाकली की लगेच सांगत होती की काय प्रॉब्लेम आहे काय नाही. मग त्यांनी आमचे जसे स्वॅब घेतले, मग एक एक घराच्या बाहेर पडायला लागले. ते बघा माणसाचा एक स्वभाव आहे, आपल्यापर्यंत जर कोणी विहिरीत उडी मारायला तयार आहे ना, तो समोरचा तयार होतो. मग ते एक एक घराच्या बाहेर पडायला लागला. मग असे 17 लोक झालो आम्ही. 17 लोकांचे स्वॅब घेतले ते निघून गेले. त्यांना आमच्या गावाचा आता जवळ आहे, 5 किलोमीटरवर 4 किलोमीटरवर गाव आहे. त्यांना आमच्या गावातला एक व्हॉट्सअप ग्रुपच बनवला. त्यानं तिसऱ्या दिवशी सगळ्यांचे रिपोर्ट त्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकले. त्या बहादरानं 16चे 16 निगेटिव्ह काढले महाराज, एकटाच पठ्ठ्या पॉझिटिव्ह काढला. मला सर्दी नाही, खोकला नाही, ताप नाही, काहीच नाही गणेश महाराज, काहीच नाही, कुठल्याच प्रकारचं नाही, ताप नाही. मी शेतात गेलेलो होतो, दिवसभर कामात होतो. सायंकाळी 5-5:30च्या दरम्यान मी अशी नदी उतरून आमच्या गावात बस स्टँडला आलो, गल्लीनं आमच्या जायला लागलो, असं पायी जायला लागलो.
आता ती मी दिवसभर कामात असल्यामुळे मोबाईल बघितला नाही, प्रत्येकाच्या मोबाईलवरती बातमी. आणि ते एखादी बातमी जर तुम्हाला फास्ट पोहोचवायची असली ना, कोणत्याच व्हॉट्सअपला फेसबुकला सोशल मीडियाला टाकायची गरज नाही. तुम्हाला जर एखादी बातमी धारणगावात जर पोहोचवायची असली तर फक्त एखाद्या माता माऊलीला सांगायचं, एखाद्या मावशीला सांगायचं, मावशी तुला म्हणून सांगतो, कोणाला सांगू नको. अख्ख्या गावाच्या कान्याकोपऱ्यात बातमी जाते. माझ्या घरापर्यंत बातमी पोहोचली, महाराजचा रिपोर्ट तर पॉझिटिव्ह आला म्हणता. ते म्हणे महाराज तर दिवसभरची शेतात गेलेले आहे, आज काही कल्पना नाही. मी जसा गल्लीनं चालायला लागलो, जसं गल्लीनं एखादा अनोळखी व्यक्ती आली की लोक कशी भीर त्याच्याकडे पाहतात, तशा गल्लीतल्या महिला आमच्या गल्लीतल्या गणेश महाराजाच्या भीर बघायला लागल्या माझ्याकडे. मी म्हणलं यांच्या नजरा कशा काय बदलल्या आपल्याकडे पाहण्याच्या. मी तोपर्यंत अनभिज्ञ होतो त्याच्यापासून. मी घरी गेट पर्यंत गेलो, गेटची जशी कडी वाजली तेवढ्यात बाई साहेब आतून अशी पळतच आली. त्या अगं म्हटलं झालं काय, का कशा करता आरडाओरडा करते. अहो म्हणले गेटला हात लावू नका. म्हणलं गेटला हात लावू नका. अगं झालं काय तुला. अहो म्हणले तुम्हाला खरंच काहीच माहित नाही का काय झालं तर. म्हटलं खरंच माहित नाही, मला सांग काय झालं तर. अहो म्हणले अख्ख्या गावात चर्चा आहे आपल्या. आता आमचं गाव म्हणजे आता जशी तुम्ही रानात राहतात शेतात राहतात असं नाही, आमचं सगळं गाव एका ठिकाणी आहे, दाट वस्ती आहे. अहो म्हणले आपल्या अख्ख्या गावात चर्चा आहे, तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. असं म्हणता बरोबर माझी 7 गेले आणि 5 आले. रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. म्हणले तुम्हाला मेसेज पडलेला असेल. मी मोबाईल बघितला तर मलाही मेसेज पडलेला पॉझिटिव्ह. खरं इमानदारीनं सांगतो, नारदाच्या गादीवर आहे. अंग असं लट 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 कापायला लागलं गणेश महाराज. तोपर्यंत काहीच नव्हता. मला सर्दी नाही, खोकला नाही, ताप नाही, पण असं थरथर 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 अंग व्हायला लागला. पण मी कसं बसं सावरलं स्वतःला. मी तिला म्हटलं अगं ए जाऊ दे, तुला माहित आहे ना मला सर्दी नाही, खोकला नाही, ताप नाही, मी दाबून जेवण करतोय नाही का. तू विनाकारण डोक्याला ताण घेऊ नको, मलाही देऊ नको. ते म्हणे मी ताण नाही घेत, पण तुम्ही गेटच्या आत नका येऊ, गेटच्या बाहेर राहा. आपल्या घरातला लहान लेकरू आहे. पलीकडच्या रूम मध्ये तुमचे कपडे बिपडे बिछाना टाकते म्हणे. म्हणलं टाक बाबा, आता ना इलाज को क्या इलाज. तिनं पलीकडच्या रूम मध्ये कपडे बिपडे बिछाना सगळं टाकलं. तिनं असं मडकं पाणी पिण्याकरता ठेवलं धारणगावकर, जे कधीच आम्ही उपयोगात आणलं नव्हता. आणि काय बायकोचं प्रेम सांग, हा भयानक आहे. त्या अनुभव आले अंगा. बरं जाऊ द्या. ती जेवणाचा डबा घेऊन यायची, मच्छिंद्र महाराज जेवणाचा डबा घेऊन यायची. असा हातात नव्हती आणत त्यांना. तिनं अशी 12 फुटाची काठी केली गणेश महाराज. त्या काठीवर तो डबा पकडायची आणि असा लांबून ठेवायची. पण एक सांगू का इमानदारीनं तुम्हाला, पण फार प्रेम आहे बिचारीचं तिचं माझ्यावर. खूप प्रेम करते अण्णा. ते का सांगू तुम्हाला, मामाची ना म्हणून खूप प्रेम करते. का प्रेम करते सांगू तुम्हाला. त्याचं कारण असं आहे की ती काठीनं का होईना मला डबा देत होती गणेश महाराज. काठीनं का होईना तर मला डबा देत होती. पण आमच्या गल्लीतल्या एका माणसाला जशी कुत्र्याला भाकर फेकून मारतात ना लोक, तशी त्याची बायको भाकर फेकून देत होती मंडळी. विनोद आहे नाही हा. हे मी माझ्या उघड्या डोळ्यानं बघितलेलं दृश्य आहे. जशी कुत्र्याला भाकर फेकून देतात ना, तशी भाकर फेकून दिली लोकांनी. कोरोना कालानं हे दिग्दर्शन आपल्याला दाखवलं. एवढं भयानक वातावरण पाहून जर तुम्ही आणि मी सुधरत नाही तर प्रश्न असा आहे की हा समाज कधी सुधरेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणते, काय योग साधला जन्म तुला लाभला. काय योग साधला जन्म तुला लाभला. कोण देव पावला रे बिचाऱ्या भजनासी लागणारे. बिचाऱ्या भजनासी लागणारे. असशील केले पाप पुण्यत्वा अथवा साधू सेवा. सेवा अथवा साधू सेवा. म्हणून ऐका मंडळी, हे अनमोल किमतीचं काय योग साधला. राष्ट्रसंत म्हटले जन्म तुला लाभला. म्हणून या बाकीच्या भानगडीत पडू नको. ह्या सगळ्या गोष्टी ज्या दिसताय, नवार्य पत्यू कामाय नाशवंत आटी प्रिया.
नाशिवंताटी पुत्र, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन ना, धनाची या मागे कडी काळाचा लाग म्हणून या संघ खोटा त्याचा. भागवतात त्याच्या संदर्भात 15 अनर्थ सांगितल्या. धनाच्या मागे 15 अनर्थ आहे म्हणून महाराज म्हटले त्याच्या भानगडीत पडू नका. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन आणि बीज ज्याचा क्षीण तेजी फळ. जसं बीज आहे तसं मात्र त्या ठिकाणी फळ मिळणार आहे. कबीरजी म्हटले बीज बोया बबुल का तो आम कहासे खाय. बाबळीचं झाड लावलं तर आंबे थोडी ना खायला मिळतील. येड्या बाबळीचं झाड त्याला आंबे येतील का? नाही येणार. मग तीच परिस्थिती ही आहे म्हणून तुम्ही त्या भानगडीत पडू नका. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीण तेची फळ. मग तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे? महाराज म्हटले नाव धड करा सहस्र नामाची जेने भव सिंधुशी थडी पावे. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीण तेची फळ. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानराज ऐसी जोडी करा रामकंठीधरा जेने तेने चुके फेरा गर्भवास. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीण तेची फळ. नाव धड करा सहस्र नामाची जेने भव सिंधुशी थडी पावे. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरिराम बाणे. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीण तेची फळ. थोडा या अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे या संकल्पित वेळेमध्ये ठेवण्याचा मी प्रयत्न केला. खरं तर मानवी जीवन हे अनमोल किमतीचं हे शरीर आहे. अनमोल किमतीचं हे जीवन तुम्हाला मला प्राप्त झालेलं आहे. मगाशी मी बोललो जावं प्रत्येकाला लागणार आहे. राहण्याकरता इथं कोणी आलेलं नाही. पण आपण गेल्यानंतर सुद्धा 2 लोकांच्या ओठावर आपलं नाव चांगलं आलं पाहिजे असं जगण्याचा तुम्ही आणि मी प्रयत्न केला पाहिजे नाही का. म्हणून असं म्हटलेलं आहे माणूस मेला काय फुकून आले काय किंवा काडी लावून आले काय, कुत्र मेलं काय फेकून आले काय, याच्यात बदल असला पाहिजे. म्हणून आपल्या कर्मावर त्या ठिकाणी आपलं पाठीमागचं नाव उरत असतं. उत्तमाची उरी कीर्ती मागे असं म्हटलेलं आहे. सूरत से तो किरत बडी है बिना पंख उड़ जाए. सूरत से तो किरत बडी है बिना पंख उड़ जाए. सूरत तो चली जाती है किरत कभी ना जाए. मग आपण केलेलं जे चांगलं कर्म आहे ते मात्र उत्तम रीतीनं पाठीमागे उरल्याशिवाय राहत नाही. म्हणून चांगलं कर्म तुम्ही आपण केलं पाहिजे. बघा मनुष्य जन्म मिलना है तो भाग्य की बात है. मनुष्य जन्म मिलना है तो भाग्य की बात है. मृत्यु होना है तो समय की बात है. मनुष्य जन्म मिलना है तो भाग्य की बात है. मृत्यु होना है तो समय की बात है. लेकिन मरने के बाद भी लोगों के दिलों में जिंदा रहना ये तो कर्मों की बात है. ये तो कर्मों की बात है. मेल्यानंतर सुद्धा लोकांच्या हृदयात जागा करून जाणं याला खऱ्या अर्थानं जगणं म्हणतात. तसं जगण्याचा तुम्ही आणि आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. आमच्या कस्तुरा आजी खरोखर असंच ते त्या ठिकाणी जगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि सुंदर प्रकारे एवढा मोठ्या परिवाराचं संगोपन करत 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 नाही का एक संसार त्यांनी शून्यातून त्या ठिकाणी पुढे या मुलांचं जोपासना करत 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 भला मोठा हा वृक्ष त्या ठिकाणी उभारला त्यांनी नाही का. इवलेसे रोप असं म्हणूया. द्वारीन त्याचा वेणू गेला गगनावरी. संसारामध्ये धावपळ करत असताना या मुलांचं संगोपन करत असताना हा संसाराचा वृक्ष नेहमी त्या ठिकाणी फुलवण्याचा त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केला आणि आपल्या मुलांवर नातवांवर निर्व्यसनी हे कसे राहतील अशा पद्धतीचे संस्कार करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पारमार्थिक नाही का परंपरेला हे कसे जोडल्या जातील असा मात्र त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या जीवनात प्रयत्न केला. आपणही हाच प्रयत्न त्यांच्या त्या ठिकाणी आपण आपल्या जीवनात केला पाहिजे की आपणही या सांप्रदायिक पारमार्थिक वारकरी संप्रदायाला कसे आपण जोडल्या जाऊ, चांगल्या लोकांचं सानिध्य आपल्याला कसं मिळेल हा प्रयत्न सुद्धा आपण त्यांच्याकडून हेच त्या ठिकाणी संकल्प आज या ठिकाणी आपण घेतला पाहिजे. हाच आदर्श आपण त्या ठिकाणी त्यांच्याकडून घेतला पाहिजे. म्हणून निश्चित त्या आईंना सदगती प्रदान करण्याकरता तुम्ही आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहे. त्याच्याकरता हा अट्टहास या ठिकाणी केलेला आहे. 2 मिनिटं चाल होणार आहे. चाल झाल्याशिवाय कोणी आपली चाल दाखवू नका. म्हणून 2 मिनिटं प्रेमानं भजन करूया आपण सगळे मिळून आणि त्याच्यानंतर चाल होईल. नंतर जय विठ्ठल आहे. आता ही सगळी मंडळी आलेली आहे तर पहिला दिवस आहे आज. चाल सगळे थोडे थोडे भैरवी आपण म्हणूया. 2 मिनिटं सगळ्यांनी भजन. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी बोला, बोला, बोला. राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कुंडली कवरदारी विठोर श्रीनाथदेव पंढरीनाथ भगवान की जय. तुका म्हणे काळ हाना तोंडावरी तुका म्हण काळ हाना तोंडावर तुका म्हणे काळ हाना तोंडावारी तुका म्हणे काळ हाना तोंडावारी तुका म्हण काळ हाना तोंडावरी 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 भात भर हारी राम बानी भात भर हारी राम बानी नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन भात भर हारी राम बानी भात भर हारी राम बानी नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन ज्याचा सीना तेच फळ
तेची फळ भिजजाचा जिन तेची शिवंत टिपिया पुत्र